नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन लेक्चरमध्ये 11वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण जो काय पार्ट स्टडी केलेला आहे, त्याच्यामध्ये आपण अँगलचे प्रकार, त्याचबरोबर कन्वर्जन ऑफ द गिवन अँगल्स, मग डिग्री टू रेडियन, पहिल्यांदा टाइप्स ऑफ द अँगल्स आपण स्टडी केलं पहा. त्याच्यानंतर आपण टाइप्स ऑफ द अँगल्समध्ये दोन टाइप्स आपण स्टडी केलेले आहेत. कुठले कुठले दोन टाइप्स आहेत आठवतं का पहा. ओके, एक डिग्री मेजरमेंट सिस्टीम आणि दुसरं रॅडियन मेजरमेंट सिस्टीम. ओके, रॅडियनलाच दुसरं नाव रेफर केलेलं होतं सर्क्युलर मेजरमेंट सिस्टीम. आठवतं का पहा. ओके, तर सेम टाईपमध्ये आपण पुढं अजून एक पार्ट त्याच्यामध्ये स्टडी केलेला होता, कन्वर्जन ऑफ द गिवन अँगल्स बिटवीन दी अँगल्स. ओके, मग त्याच्यामध्ये आपण घेतलं पहिला पार्ट स्टडी केला आपण रॅडियन टू डिग्री फॉर्म आणि दुसरा काय घेतला आपण डिग्री टू रॅडियन फॉर्म. आठवतं का पहा. ओके, आता रॅडियन टू डिग्री फॉर्म जर करायचं असेल, रॅडियन टू डिग्री फॉर्म कळलं का पहा. काय करायचं आपल्याला, रॅडियन टू डिग्री फॉर्ममध्ये जर रेफर करायचं असेल तर मल्टिप्लिकेशन फॅक्टर, आठवतं का पहा, मल्टिप्लिकेशन फॅक्टर काय घेतलं होतं आपण, रॅडियन टू डिग्री फॉर्म 180 डिवायडेड बाय पाय. ह्याचा अर्थ रॅडियनमध्ये काय प्रेझेंट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं पाय प्रेझेंट असणार आहे. जर पाय कॅन्सलेशनमध्ये जर अप्लाय करायचं असेल तर मला काय करावं लागेल, हा डिव्हिजन फॉर्ममध्ये रेफर करावा लागेल पहा. त्यामुळे मल्टिप्लिकेशन फॅक्टर त्यालाच काय म्हणतो आपण मराठीत, गुणाकाराचा अवयव म्हणतो पहा आपण त्याला. ओके, तर तो काय घेतो आपण 180 अपॉन पायमध्ये रेफर करतो, पहा आपण. ओके, तसंच अजून एक मेजरमेंट सिस्टीम आपण यूज केलेली होती इथं, डिग्री टू रॅडियन फॉर्म. त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन फॅक्टर मी रेफर केलेला होता, मल्टिप्लिकेशन फॅक्टर मी रेफर केलेला होता. कुठला फॅक्टर रेफर केलेला होता आपण, 180 अपॉन पाय. हा कशाला घेतला, रॅडियन टू डिग्री फॉर्म. डिग्री टू रॅडियन करायचं असेल तर रॅडियनमध्ये पाय प्रेझेंट पाहिजे आहे. याचा अर्थ काय घ्यावा लागेल, पाय डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 180 डिग्री, पाय डिवायडेड बाय 180 डिग्रीजमध्ये रेफर होईल पहा. ओके, म्हणजेच काय झालं, आता इथं रॅडियन टू डिग्री करायचं असेल 180 आपण पायनं मल्टिप्लाय करणार आहे. डिग्री टू रॅडियन जर करायचं असेल तर मला काय करावं लागेल, पाय अपॉन 180नं काय करायचं आपल्याला मल्टिप्लाय केल्यानंतर जो डिग्री फॉर्ममध्ये जो काय दिलेला अँगल असेल तो कन्वर्ट कशामध्ये होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं रॅडियन मेजरमेंट सिस्टीममध्ये रेफर होईल पहा. कशामध्ये रेफर होणार, रॅडियन मेजरमेंट सिस्टीममध्ये रेफर होणार आहे पहा. ओके, आता त्याच्यावरचे काही एक्झाम्पल्स आपण मी तुम्हाला ग्रुपवर मेन्शन केलेले होते. ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांनी सोडवलेलं नसेल तर होमवर्कचे एक्झाम सोडवायचे. एकूण आय थिंक माझ्या मते रॅडियन टू डिग्री 10 एक्झाम्पल्स आहेत, डिग्री टू रॅडियन 10 एक्झाम्पल प्रॅक्टिससाठी तुम्हाला मी दिलेले होते. ते सगळे एक्झाम्पल्स सोडून ग्रुपवर प्रत्येक विद्यार्थ्यांनी पालकांच्या सिग्नेचर सहित काय करायचं आपल्याला, शेअर करायचं आहे, दाखवायचं आहे पहा. ओके, आता आपल्याला शिकायचं आहे, त्यातलंच पुढचे एक्झाम्पल्स मी इथं कॅरी फॉर्म करणार आहे. त्याच्या अगोदर मला एक प्रॉपर्टी यूज करायची आहे इन बिटवीन दी ट्रायंगल ॲज वेल एज इन बिटवीन दी क्वाड्रॅट्रल. ओके, ट्रायंगल म्हणजे त्रिकोण, क्वाड्रॅट्रल म्हणजे चौकोन अप्लाय होईल पहा. ओके, तर पहिली प्रॉपर्टी मला इथे यूज करायचं त्या एक्झाम्पलमध्ये, द सम ऑफ, लक्ष द्या व्यवस्थित, द सम ऑफ ऑल द अँगल्स इन ए, काय असणार, इन ए ट्रायंगलचा अर्थ काय आपला होईल, त्रिकोण. ओके, द सम ऑफ ऑल द अँगल्स इन ए ट्रायंगल इज, किती असणार इथे व्हॅल्यू, 180 डिग्री आपला होईल पहा, 180 डिग्री. त्यालाच काय म्हणतो आपण, पाय रॅडियनमध्ये सुद्धा रेफर करू शकतो पहा आपण. समजलं. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असणार इथं, 180 डिग्री असणार आहे किंवा पाय रॅडियन फॉर्ममध्ये आपला येईल पहा. ओके, दुसरी प्रॉपर्टी यूज करायची आपल्याला इथं, द सम ऑफ ऑल द अँगल्स इन ए ट्रायंगलच्या ऐवजी काय घ्यायचं आता आपल्याला, क्वाड्रॅट्रल इज काय आपला होईल, इज 360 डिग्री. ओके, म्हणजे 2 पाय रॅडियनमध्ये आपल्याला पहा, पहा. ओके, पहिली प्रॉपर्टी मी रेफर केलेली आहे, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असणार इथं, 180 अंश असणार आहे किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, पाय
रॅडियन म्हणणार आहे पहा. ओके, त्याचबरोबर द सम ऑफ ऑल द अँगल्स इन ए क्वाड्रॅट्रल. क्वाड्रॅट्रलचा अर्थ काय आपल्याला विद्यार्थी मित्रांनो इथं चौकोन. कळालं का पहा. ओके, मग तो कुठल्याही टाईपचा चौकोन असू शकेल पहा. समभुज असेल त्यालाच आपण काय म्हणतो, आपण पॅलोग्राम म्हणतो पहा आपण. ओके, चौरस जर असेल तर स्क्वेअर म्हणणार आहे आपण. ओके, म्हणजे त्रिकोणाच्या किंवा क्वाड्रॅट्रल जर असेल, क्वाड्रॅट्रल म्हणजे काय, चौकोन घेतो आपण. मग त्याच्यामध्ये रेक्टँगल असेल, कुठलाही असू दे. ओके, किंवा काईट जरी मी मेन्शन केला, काईट म्हणजे काय असं, पतंगाकृती चौकोन. पतंगाकृती चौकोन, कुठलाही टाईपचा चौकोन जर असेल तर त्याच्या अँगलची जी काय ॲडिशन असेल, द सम ऑफ ऑल द अँगल्स, द सम ऑफ ऑल द अँगल्स इन ए क्वाड्रॅट्रल असू दे किंवा क्वाड्रॅट्रल कुठल्या टाईपचा क्वाड्रॅट्रल असू दे, त्याची ॲडिशन किती असणार इथं 360 डिग्री असणार आहे किंवा 2π रॅडियनमध्ये आपल्याला पहा. ओके, ह्या दोन प्रॉपर्टीजवर आधारित आता आपल्याला काही एक्झाम्पल्स स्टडी करायचे आहेत पहा. ओके, फर्स्ट एक्झाम्पल मी इथं रेफर करतोय, दिसतं का सगळ्यांना. ओके, पहिलं एक्झाम्पल रेफर करतोय पहा. इन ए ट्रायंगल, इन ए ट्रायंगल, कुठला ट्रायंगल घेतो इथं मी, ABC. इन ए ट्रायंगल ABC. ओके, कॉमा, मेजर अँगल ऑफ A इज इक्वल टू 45 डिग्री. मेजर अँगल ऑफ A इज इक्वल टू 45 डिग्री अँड मेजर अँगल ऑफ B इज इक्वल टू, रेफर केलेला आहे, π/2 radian. π/2 radian. ओके, देन फाइंड द अँगल, देन फाइंड अँगल C इन बोथ द मेजरमेंट्स, इन बोथ द मेजरमेंट्स, इन बोथ द मेजरमेंट. कळालं का पहा. ओके, मेजरमेंट. ओके, याचा अर्थ बोथ दी मेजरमेंटचा अर्थ अप्लाय होईल. काही वेळेस क्वेश्चन असा सुद्धा दिला जाईल पहा, फाइंड द अँगल C इन रॅडियन ॲज वेल ॲज डिग्री फॉर्म. रॅडियन ॲज वेल ॲज डिग्री फॉर्म. ओके, क्वेश्चन समजला का पहा व्यवस्थित. बोथ दी मेजरमेंटचा अर्थ काय अप्लाय होईल, रॅडियन मेजरमेंटमध्ये सुद्धा तो अँगल मला कॅल्क्युलेट करायचा आहे. सिमिलरली आपल्याला तो डिग्री फॉर्ममध्ये सुद्धा मेन्शन करायचं आहे पहा. ओके, सगळ्यात इझी आणि नॉर्मल कॅल्क्युलेशन कशामध्ये असणार विद्यार्थी मित्रांनो, इथं डिग्री मेजरमेंट सिस्टीममध्ये असणार आहेत. ओके, जरी तुम्हाला रॅडियन फॉर्म जरी विचारलेला असेल तर मी पहिल्यांदा कॅल्क्युलेट काय करायचं, आपल्याला डिग्री मेजरमेंट सिस्टीमचा अँगल कॅल्क्युलेट करायचा आहे. का, त्या ॲडिशन सबफ्रॅक्शनसाठी सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात इझी कॅल्क्युलेशन असणारा कुठला पार्ट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं डिग्री मेजरमेंट सिस्टीम. कळलं का पहा. ओके, फॉर एक्झाम्पल मी इथं रेफर करू शकतो पहा, जर मला दोन अँगल्स दिलेले आहेत, आताच एक्झाम्पल मी रेफर करू शकतो. इथं एक अँगल तुम्हाला रॅडियन फॉर्ममध्ये दिलेला आहे, एक अँगल तुम्हाला डिग्री फॉर्ममध्ये दिलेला आहे. ओके, तर एक तर मला रॅडियनमध्ये रूपांतर केलं तर तुम्हाला कशामध्ये अप्लाय होणार, इथं π/2 म्हणजे फॅक्टोरियलमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करावे लागतील पहा. जर रॅडियन फॉर्ममध्ये जर तुम्ही अँगल डायरेक्ट काढायला गेलात तर तुम्हाला काय करावं लागेल, इथं फॅक्टोरियलमध्ये तुम्हाला अँगलचे कॅल्क्युलेशन्स किंवा ॲडिशन सबट्रॅक्शन करावं लागेल. ते जर मी डिग्री फॉर्ममध्ये जर मी कन्वर्ट केला, जर डिग्री फॉर्ममध्ये दोन्ही अँगल्स घेतले तर तिसरा अँगल कॅल्क्युलेट करण्यासाठी मला सगळ्यात सोपे कॅल्क्युलेशन्स अप्लाय होते. फॉर एक्झाम्पल 30 डिग्री असेल, 60 डिग्री असेल, मला सांगा 30 + 60, मला सांगा 30 + 60 करायला सोपं आहे का अवघड आहे, किती असणार व्हॅल्यू 0 9 90 डिग्री. ओके, तेच जर इथं मी 30चं रॅडियन फॉर्म काय असणार आहे, π/30चं रॅडियन फॉर्म काय असणार इथं विद्यार्थी मित्रांनो, इथं 30चं रॅडियन फॉर्म π/6 रॅडियन आहे पहा. ओके, आणि 60चा रॅडियन फॉर्म काय असणार इथं π/3 रॅडियन. ओके, आता ह्या दोघांची जर मला ॲडिशन करायचं झालं π/6 + π/3, एक तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल किंवा रिॲडजस्टमेंट. कळालं का पहा. ओके, मला सांगा आता दोघांचा एलसीएम घ्यायचं ठरविलं तर काय अप्लाय होईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन जरी मी इथं केलं तर काय अप्लाय होणार पहा, 3π. ओके, + 6π डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर काय अप्लाय होईल, 6 3 जार व्हॅल्यू 18, 6 3 जार व्हॅल्यू 18. काय केलं आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं पहा. ओके, 3 × π व्हॅल्यू 3π. ओके, प्लस 6 × π व्हॅल्यू 6π डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 6 3 18, 6 3 जार व्हॅल्यू 18 अप्लाय होईल. ओके, आता दोन्हीचे ॲडिशन करणार आहात, मला सांगा 6 + 3 व्हॅल्यू किती अप्लाय होईल, 9π. ओके, डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर अप्लाय होईल 18 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 18 येणार आहे पहा. ओके, पाय मी कॉमन काढला, 6 + 3 व्हॅल्यू किती असणार इथं 9 मध्ये अप्लाय होईल पहा. ओके, अल्जेब्रा कुठल्या फॉर्ममध्ये, मल्टिपल डिव्हिजन फॉर्म. मल्टिपल डिव्हिजनमध्ये जर असेल तर इझी मी कॅल्क्युलेशन अप्लाय करू शकतो. काय ना व्हॅल्यू इथं मग 9 × 1 = 9, 9 × 2 = 18. ओके, कंप्लीट भाग जात असेल तरच घालवायचा आहे, अदरवाईज अँगल रिमेन सेम ॲज इट इज फॉर्मॅटमध्ये मी ठेवणार आहे पहा. ओके, 1 2 भाग जातो का, नाही जात, म्हणजे फायनल आन्सर काय अप्लाय होईल, 1π डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 2, म्हणजेच काय झालं इथं π/2. समजलं का पहा. ओके, मला सांगा ह्या 90चं रॅडियन फॉर्म काय असतं, π/2 होतं. ओके, म्हणजे जर मी रॅडियन फॉर्ममध्ये जर कॅल्क्युलेशन करायचे झाले तर एवढे कॅल्क्युलेशन्स मला इथे करावे लागतील.
बरोबर आहे. आता मला सांगा, ह्या रॅडिनमध्ये कॅल्क्युलेशन करण्याच्या ऐवजी दोन कॅल्क्युलेशन तुमच्या डोळ्यासमोर ठेवलेले आहेत. इथे मी या दोघांची ॲडिशन केली. 30 + 60 व्हॅल्यू किती अप्लाय होईल? 90. ओके, म्हणजे मला सांगा ही डिग्री मेजरमेंट सिस्टीम आहे. ही कुठली असणार इथं? डिग्री. आणि ही कुठली असणार इथं? रॅडियन फॉर्म अप्लाय होईल. पहा. ओके, तर मला सांगा सगळ्यात सोपे कॅल्क्युलेशन कशामध्ये आले विद्यार्थी मित्रांनो? इथं तुम्ही सांगू शकता. 30 + 60 डायरेक्ट मी 90 रेफर करू शकतो, पण रॅडियन फॉर्ममध्ये फॅक्टोरियलमध्ये आल्यामुळं तुम्हाला काय करावं लागेल? कॅल्क्युलेशन्स वाढवावे लागतात. कॅल्क्युलेशन्स वाढवावे लागतात. पहा, त्यामुळं सगळ्यात इझी कॅल्क्युलेशन कशामध्ये असणार इथं? डिग्री मेजरमेंट सिस्टीममध्ये. त्यामुळे कन्वर्ट करताना पूर्ण कॅल्क्युलेशन्स करत असताना मी कशाचा वापर करणार इथं? डिग्री मेजरमेंट सिस्टीमचाच मला इथं वापर करून मी इझिली कॅल्क्युलेशन मी इथं अप्लाय करू शकतो. जरी रॅडियन फॉर्म जरी फक्त विचारलेला असेल तर फर्स्ट कन्वर्ट टू डिग्री फॉर्म, देन कॅल्क्युलेट डिग्री मेजरमेंट सिस्टीम मधला अँगल मी कॅल्क्युलेट करणार आहे आणि मग त्याचं रूपांतर मला कशामध्ये करावं लागेल? रॅडियन मेजरमेंट सिस्टीममध्ये करावं लागेल. पहा. ओके, आता जरा एक्झाम्पल पाहूया. पहा आपण काय काय दिलेलं आहे आपल्याला. इन ए ट्रायंगल ABC, मेजर अँगल ऑफ A इज इक्वल 45 डिग्री अँड मेजर अँगल ऑफ B इज इक्वल π/2 रॅडियन. देन फाइंड द अँगल C इन बोथ दी मेजरमेंट्स. ओके, गिवन डेटा मी इथे रेफर करणार आहे. लेट किंवा हिअर काही मेन्शन करू शकतो इथं मी. इन ए ट्रायंगल, कुठला ट्रायंगल घेणार इथं? कुठलाही घ्या. ABC मी रेफर केला. पहा, इन ए ट्रायंगल ABC. ओके, काय काय दिलेलं आपल्याला? मेजर अँगल ऑफ A इज इक्वल टू काय दिलेलं? 45 डिग्री. ओके, मगाच्याच पॉईंटमध्ये मी रेफर केलं डिग्री मेजरमेंट सिस्टीम आणि रॅडियन मेजरमेंट सिस्टीम. सगळ्यात सोपे कॅल्क्युलेशन कशामध्ये आहेत? डिग्री मेजरमेंट सिस्टीममध्ये. त्यामुळे हा परत मला रॅडियन फॉर्ममध्ये रिप्लेस करायची गरज नाही आहे. पहा. ओके, मेजर अँगल ऑफ B इज इक्वल टू काय दिलं आहे? मेजर अँगल ऑफ B इज इक्वल टू π/2 रॅडियन दिलेला आहे. π/2 रॅडियन. ओके, आता हा जो काय रॅडियनमध्ये दिलेला अँगल आहे तो कन्वर्ट कशामध्ये करावा लागेल? डिग्री मेजरमेंटमध्ये. ओके, काय करणार इथं मग? दिलेली क्वांटिटी रिमेन सेम π/2. ओके, गुणाकाराचा फॅक्टर, गुणाकाराचा अवयव काय घेणार विद्यार्थी मित्रांनो? इथं बोला, मला रॅडियनचं डिग्रीमध्ये करायचं आहे. काय घेणार मला गुणाकाराचा अवयव? 180/π. ऑटोमॅटिकली वरती जो काय रॅडियन फॉर्म होता तो कन्वर्ट कशामध्ये झालेला आहे? डिग्री फॉर्ममध्ये अप्लाय. पहा. ओके, अप्लाय करा. पाय गेट कॅन्सल, गेट कॅन्सल. ओके, बेके बे 92 18, बेके बे 92 18, उरलेला 0 रिमेन्स सेम. ह्याचा अर्थ काय आपल्याला विद्यार्थी मित्रांनो इथं? देअरफॉर मेजर अँगल ऑफ B इज इक्वल टू 90 मल्टिप्लाय विथ 1, व्हॅल्यू किती अप्लाय होईल? 90 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 1 1 जार व्हॅल्यू 1. हा कन्वर्ट कशामध्ये झाला? डिग्री फॉर्ममध्ये झाला. पहा. ओके, म्हणजेच काय झालं? मेजर अँगल ऑफ B इज इक्वल टू व्हॅल्यू किती आली इथं? 90 डिग्री आली. पहा, 90 डिग्री आली. पहा. ओके, अँगल A मिळाला मला किती मिळालेला आहे? 45 डिग्री. अँगल B मिळाला मला इथं किती मिळाला? 90 डिग्री. तर मला कॅल्क्युलेट करायचं आहे मेजर अँगल ऑफ C इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. कॅल्क्युलेट करायचं. पहा, मेजर अँगल ऑफ C इज इक्वल टू मला कॅल्क्युलेट करायचं आहे. बरोबर आहे का? पहा. ओके, आणि विचारत असताना तुम्हाला इन बोथ दी मेजरमेंट्स विचारलेलं आहे. पहा. ओके, आता मी प्रॉपर्टी यूज करणार आहे. मगाचीच आपण एक प्रॉपर्टीचा वापर केलेला होता. मला सांगा त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असणार आहे? त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असणार इथं? 180 डिग्री असणार आहे. पहा, त्यामुळे प्रॉपर्टी काय नाही इथं मग सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. पहा, डबल टिक मार्क विथ स्टार मी रेफर करतोय. ओके, द सम ऑफ ऑल द अँगल्स इन ए ट्रायंगल. ओके, एज किती असणार इथं? 180 डिग्री. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असणार इथं? 180 अंश असणार आहे. ओके, दॅट इज कुठला ट्रायंगल घेतलेला आपण? ABC ट्रायंगल घेतलेला आहे. म्हणजेच काय झालं इथं मग? अँगल ऑफ A प्लस अँगल ऑफ B प्लस अँगल ऑफ C एक्झॅक्टली इक्वल व्हॅल्यू किती अप्लाय होईल? 180 डिग्री. ओके, अँगल A अँगल B हे दोन्ही माप मला माहिती आहेत. ओके, अँगल Aचं माप किती आहे? 45 डिग्री. अँगल Aचं माप आपण त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे आपल्याला. किती दिलेलं आहे? 45 डिग्री. ओके, ॲडिशन विथ. ओके, अँगल B हा रॅडियन फॉर्ममध्ये दिलेला होता तो कन्वर्ट कशामध्ये केलेला आपण? डिग्री फॉर्ममध्ये मेन्शन केलेला आहे. 45 प्लस व्हॅल्यू किती अप्लाय होईल? 90. 45 प्लस 90. अँगल B हा जो काय दिलेला आहे तुम्ही रेफर केला. पहा, प्लस अँगल C एक्झॅक्टली इक्वल व्हॅल्यू किती अप्लाय होईल? 180 डिग्रीजमध्ये अप्लाय होईल. पहा, 180 डिग्रीजमध्ये अप्लाय होईल. पहा, समजलं व्यवस्थित? कळलं का? पहा. ओके, क्रॉस चेक करणार मी ऑल दी एलिमेंट्स, ऑल दी
युनिट्स. ओके, राईट साईडला 180 डिग्री आहे. ओके, अँगल ए दिलेला आहे, अँगल बी दिलेला आहे, अँगल सी मला कॅल्क्युलेट करायचं आहे पहा. ओके, आता मला सांगा अँगल ए आणि बी एकाच युनिटमध्ये आहेत का, एकाच एककामध्ये आहेत का, डिग्री फॉर्ममध्ये. ह्याचा अर्थ 90 + 45 किती होणार व्हॅल्यू विद्यार्थी मित्रांनो इथं 135 डिग्री. ओके, प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री रिमेन्स सेम. ओके, एक तर डायरेक्ट कॅल्क्युलेशन येत असेल डायरेक्ट कॅल्क्युलेशन करा, नाही तर राईट साईडला मी सरळ कॅल्क्युलेशन मी रेफर करणार. लाजायचं काही गरज नाही आहे, कुणाला काही येत नाही. जे काय मेन्शन करायचं असेल ते टॉप मार्जिन, साईड मार्जिन, हातावर पायावर कुठेही कॅल्क्युलेशन्स करायचे नाही आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे राईट साईड जी काय तुम्हाला दिलेली असणार आहे पेपरमध्ये किंवा वहीमध्ये ती उजवी बाजू, राईट साईड म्हणजे उजवी बाजू, लिखाण तुमचं मार्जिनला लागूनच पाहिजे आहे. लिखाण तुमचं कसं लागणार इथं मार्जिनला लागूनच पाहिजे आहे पहा. ओके, त्यामुळे राईट साईडला जी काय जागा राहील ती तुम्ही रफ कॅल्क्युलेशन करू शकता. काय दिलेलं आहे 45 प्लस किती करायचं आपल्याला 90 रेफर करायचं आहे पहा. ओके, 5 + 0 व्हॅल्यू 5. ओके, 9 + 4 व्हॅल्यू किती अप्लाय होईल 35. साईडला सगळं रफ कॅल्क्युलेशन करा तुम्ही, काही हरकत नाही. किती आली व्हॅल्यू 135 डिग्री प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. ओके, मला अननोन पार्ट कुठला आहे, कुठला पार्ट काढायचा आहे मला अँगल सी काढायचा आहे. देअरफोर अँगल सी इज इक्वल टू प्लस आहे उजवीकडे जाणं काय होणार एखादा घटक एखादी टर्म जर इज इक्वल टूच्या राईट साईड पासून उजवीकडं राईट साईड थ्रू लेफ्ट साईडला म्हणजे डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडं लेफ्ट टू राईट किंवा राईट टू लेफ्ट शिफ्ट होत असेल तर प्लसचं काय होणार इथं मायनस. हा 180 रिमेन्स सेम, 180 रिमेन्स सेम. हा प्लस 135 डिग्री आहे, उजवीकडे येताना काय अप्लाय होईल -135 डिग्रीमध्ये अप्लाय होईल पहा. ओके, -135 डिग्रीजमध्ये अप्लाय होईल. ओके, राईट साईडला मी कॅल्क्युलेशन अप्लाय करणार आहे. देअरफॉर अँगल सी इज इक्वल टू 180 मायनस ऑफ 135. ओके, लाजायचं नाही आहे, सरळ मी इथे कॅल्क्युलेशन करणार. फक्त इथे मी पेनचा वापर केलेला आहे, तिथं तुम्ही कशाचा वापर करायचा विद्यार्थी मित्रांनो इथं पेन्सिलचा वापर करून रफ कॅल्क्युलेशन तुम्ही अप्लाय करू शकता. इथं दिसणार नाही म्हणताना मी पेनचा वापर केलेला आहे पहा. ओके, बोला आता 0-5 भाग जातो 0-5 जातं का नाही जात, त्यामुळे इथं मला हातचा घ्यावा लागेल. म्हणजेच काय अप्लाय होईल इथं 10 मायनस ऑफ 5 व्हॅल्यू किती अप्लाय होईल 5 हातचाला 1. ओके, 8 मायनस ऑफ 4 व्हॅल्यू किती अप्लाय होईल 4. 0 रिमेन्स सेम. म्हणजे शिल्लक किती राहिलं विद्यार्थी मित्रांनो इथं 45 डिग्री. जो अननोन फॅक्टर जो मला कॅल्क्युलेट करायचा आहे त्याची व्हॅल्यू मी इथं कॅल्क्युलेट केली पहा. किती मिळाली इथं आपल्याला 45 डिग्री. ओके, म्हणजे क्वेश्चनमधला हा पार्ट कंप्लीट झाला. कुठला बोथ दी मेजरमेंट्स त्यातला डिग्री फॉर्म मी ते कॅल्क्युलेट केलेलं पहा. ओके, आता अजून एक रीड दी क्वेश्चन केअरफुली. फक्त डिग्री मेजरमेंट तुम्हाला विचारले नाही आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय विचारलेलं आहे इन बोथ दी मेजरमेंट्स. ह्याचा अर्थ डिग्री मेजरमेंट बरोबरच तुम्हाला अजून एक अँगल कॅल्क्युलेट करावा लागेल. कुठला मेजरमेंट घ्यावा लागेल रेडियन मेजरमेंट सिस्टीम, रेडियन फॉर्म सुद्धा तुम्हाला इथे कॅल्क्युलेट करून घ्यावं लागेल पहा. ओके, इन रेडियन फॉर्म काय ना पहा आता इथं काय ना पहा दिसतं का सगळ्यांना इन रेडियन फॉर्म. इन रेडियन फॉर्म. ओके, इन रेडियन फॉर्म काय ना सांगा अँगल सी इज इक्वल टू किती दिलेला आहे 45 डिग्री. ओके, एक्झॅक्टली इक्वल टू दिलेला क्वांटिटी किती असणार 45 डिवाइडेड बाय काय याचा अर्थ 1. ओके, गुणाकाराचा अवयव मल्टिप्लिकेशन फॅक्टर किती घ्यायचा डिग्री टू रेडियन देताना डिग्रीमध्ये दिलेला आहे. आता कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल रेडियन फॉर्ममध्ये. म्हणजे किती येणार व्हॅल्यू इथं पाय डिवाइडेड बाय 180 पाय डिवाइडेड बाय 180. कळालं का पहा गुणाकाराचा अवयव काय घेतला मी इथं पाय डिवाइडेड बाय 180. ऑटोमॅटिक कशामध्ये कन्वर्ट झाला हा रेडियन फॉर्म मध्ये कन्वर्ट झाला पहा. ओके, म्हणजे काय केलं आपण पहिला अँगल जो काय सी कॅल्क्युलेट करायचा होता तुम्ही कॅल्क्युलेट कशामध्ये करून घेतला इथं डिग्री फॉर्म मध्ये. का डिग्रीमध्ये करून घेतला विद्यार्थी मित्रांनो इथं कारण डिग्री फॉर्म मध्ये कॅल्क्युलेशन सगळ्यात इझी आणि नॉर्मल पार्टमध्ये मी अप्लाय करू शकतो पहा. ओके, अँगल सी मिळाला. आता मला बोथ दी मेजरमेंट्स आहेत त्यामुळे रेडियन फॉर्ममध्ये मी कॅल्क्युलेट करायचं आहे. अँगल सी 45 डिग्री दिलेली क्वांटिटी कुठली आहे 45. गुणाकाराचा अवयव डिग्री टू रेडियनमध्ये घ्यायचा आहे. डिग्री टू रेडियन काय घ्यावं लागेल मग पाय डिवाइडेड बाय 180. कितीनं भाग जाईल 3 न जाईल 5 न जाईल 9 न जाईल. कशाने भाग घालवा तुम्ही. ओके, आता सुरुवात करतो मी 3 करतोय बा पेन्सिलचा वापर करायचा रफ कॅल्क्युलेशन. काय नाही व्हॅल्यू 3 1 3. ओके, उरला 1 झाले 15 3 5 15 3 5 15. कळालं का पहा. ओके, आता वरती 3 घालवला असेल खाली सुद्धा 3च घालवणार आहे. ओके, 3 संग 18 उरलेला 0 रिमेन्स सेम. 3 संग 18 उरलेला 0 रिमेन्स सेम. 3 6 जार व्हॅल्यू 18 0 रिमेन्स
सेम. ओके, परत 15 आणि 60 भाग जातो का परत 3 जातो का परत भाग किती जाणार 3 जातो किंवा डायरेक्ट 15 सुद्धा घालवलं तरी सुद्धा चालेल. 15 की 15 15 चोक 60. ओके, किंवा 3 घालवा काय नाही तर 3 पाची 15 3 पाची 15. ओके, 3 दोन्ही 6 उरलेला 0 रिमेन्स सेम. ओके, 3 5 जार 15 3 5 जार 15. ओके, 3 2 जार 6 उरलेला 0 रिमेन्स सेम राहील पहा. ओके, 5 20 भाग जातो का कंप्लीट भाग जातोय. 5 एके 5 5 20 5 एके 5 5 20. ओके, 1 4 भाग जातो का नाही जात. भाग जात नसेल तर मी ॲज रिस ठेवणाऱ्या पॉईंट्समध्ये आन्सर्स काढायचे नाही आहेत. ओके, म्हणजे फायनल आन्सर किती आलं इथं न्युमरेटर 1 इंटू पाय व्हॅल्यू पाय 1 इंटू पाय व्हॅल्यू पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 4 1 जार व्हॅल्यू 4 4 एके 4. ओके, म्हणजे अँगल सी इज इक्वल टू कशामध्ये मिळाला आपल्याला इन रॅडियन फॉर्ममध्ये काय मिळालं विद्यार्थी मित्रांनो इथं पाय बाय 4 रॅडियन पाय बाय 4 रॅडियनमध्ये मिळाला पहा. ओके, अँगल सी मी पहिल्यांदा कॅल्क्युलेट केला 45 डिग्री. दुसरा अँगल मी रॅडियन फॉर्ममध्ये पण मी रेफर केलेला आहे 40 पाय बाय 4 रॅडियन. समजलं व्यवस्थित कळालं का पहा. ओके, म्हणजे कुठलाही अँगल देऊ देत कुठलाही एक्झाम्पल देऊ देत सगळ्यात महत्त्वाची स्टेप कुठली आपल्याला इथं दी सम ऑफ जी काय प्रॉपर्टी आपण यूज केलेली आहे जो काय गुणधर्म आपण यूज केलेला आहे कुठला गुणधर्म यूज केलेला आहे आपण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही किती असणार इथं 180 डिग्री. इंग्लिशमध्ये काय आपल्याला पहा दी सम ऑफ ऑल दी अँगल्स इन ए ट्रायंगल इज 180 डिग्री आपल्याला पहा. समजलं व्यवस्थित. ओके, अनदर एक एक्झाम्पल आपण सेम टाईपचं तयारी करून पाहूया पहा. अजून एखादं एक्झाम्पल आपण घेऊया. ओके, लक्ष द्यायचं आहे व्यवस्थित लक्ष द्या व्यवस्थित पहा लक्ष द्यायचं आहे. क्वेश्चन काय दिलेलं आहे पहा आपल्याला आता इथं क्वेश्चन दिलेला आहे इन ए ट्रायंगल पी क्यू आर इन ए ट्रायंगल पी क्यू आर. ओके, मेजरमेंट कॉमा अँगल ऑफ पी इज इक्वल टू अँगल पी इज इक्वल टू रेफर केलेला आहे पाय बाय 3 रॅडियन अँड अँगल आर इज इक्वल टू अँड अँगल आर दिलेला आहे आपल्याला 60 डिग्री दिलेला आहे पहा पाय बाय 3 30 डिग्री दिलेला आहे. किती दिलेलं आहे आपल्याला 30 डिग्री. कळालं का पहा. ओके, इन ए ट्रायंगल पी क्यू आर अँगल पी इज इक्वल टू पाय बाय 3 रॅडियन अँड अँगल आर इज इक्वल 30 डिग्री. देन find okay then find the angle r in काय सांगितलं इन रॅडियन फॉर्म. फक्त एकच फॉर्म विचारलेला पाहिजे इन बोथ दी मेजरमेंट्स किंवा बोथ दी फॉर्म्स विचारलेले नाही आहे. तुम्हाला क्वेश्चन काय विचारलेला आहे इन ए ट्रायंगल पी क्यू आर angle p is equal to pi by 3 radian angle r is equal 30 degree then find the angle r in radian फॉर्म विचारले पाहिजे इन रॅडियन फॉर्म विचारलेला आहे. ओके, आता एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो इथं जरी एकच फॉर्म विचारलेला असेल रॅडियन फॉर्म जरी विचारलेला असेल फर्स्ट मी कॅल्क्युलेट काय करणार इथं डिग्री फॉर्म. कळालं का पहा. फर्स्ट कॅल्क्युलेट काय करायचं आपल्याला डिग्री फॉर्म. का करायचं विचारलंय का आपल्याला नाही विचारलेलं मग का करायचं ते कारण की डिग्री फॉर्ममध्ये कॅल्क्युलेशन इझी आणि नॉर्मल फॉर्ममध्ये मी अप्लाय करू शकतो. त्यामुळे डिग्री फॉर्ममध्ये रिप्लेस केल्यानंतर मग मी काय करणार इथं रॅडियन फॉर्म विचारलेलं नाही आपल्याला परंतु पहिल्यांदा मी रेफर काय करणार डिग्री फॉर्म आणि त्याच्यानंतर मग मी कॅल्क्युलेट काय करणार इथं रॅडियन फॉर्म कॅल्क्युलेट करणार आहे पहा. ओके, लक्ष द्यायचं आहे व्यवस्थित. काय काय दिलेलं आहे पहा लक्ष द्यायचं आहे पहा लेट किंवा हियर. ओके, त्रिकोणाला त्यांनी आता नाव दिलेलं आहे त्यामुळे कंपल्सरी तेच नाव मला इथं रेफर करावं लागेल लेट किंवा हियर इन ए ट्रायंगल कुठला ट्रायंगल घ्यायचा आपल्याला पी क्यू आर. मनाने कुठला पी क्यू आर मला आवडत नाही आहे म्हणताना मी एबीसी घेतो चालणार नाही. जर दिलेलं नसेल तर तुमच्याकडे फुल चॉईस आहे तुम्ही कुठलंही नाव तुम्ही रेफर करू शकता. एबीसी घ्या पी क्यू आर घ्या XYZ घ्या. ओके, किंवा स्वतःचे इनिशियल लेटर्स घ्या चालू शकेल काय हरकत नाही आहे. परंतु जर तुम्हाला ट्रायंगलचं नाव दिलेलं असेल तर तोच ट्रायंगल तुम्हाला इथं रेफर करावं लागेल. काय काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो इथं इन ए ट्रायंगल पी क्यू आर अँगल पी इज इक्वल टू काय दिलेलं आहे आपल्याला पाय बाय 3 रॅडियन मध्ये दिलेलं आहे पहा. ओके, काय सांगितलं मगाशी सगळ्यात सोपे कॅल्क्युलेशन्स कशामध्ये असतात डिग्री मेजरमेंटमध्ये. त्यामुळे हा जो काय रॅडियन फॉर्ममध्ये जो काय दिलेला अँगल असेल तो कन्वर्ट कशामध्ये करणार मी इथं डिग्री फॉर्ममध्ये मेन्शन करायचा आहे. किती घेणार इथं मग पाय बाय 3. ओके, दिलेली क्वांटिटी मल्टिपल विथ बोला गुणाकाराचा अवयव किती घेणार इथं 180 अपॉन पाय. ओके, कन्वर्ट कशामध्ये करायचं आपल्याला रॅडियन टू
डिग्री. त्यामुळे गुणाकाराचा अवयव मल्टिप्लिकेशन फॅक्टर हा काय घ्यावा लागेल 180 अपॉन पाय घ्यायचा आहे पहा. ओके. न्यूमरेटर डिनॉमिनेटर पाय पाय गेट कॅन्सल. न्यूमरेटर डिनॉमिनेटर पाय पाय गेट कॅन्सल होणार आहे. ओके. बोला आता 3 एके 3 3 संग 18 3 एके 3 3 संग 18. ओके. कंप्लीट भाग जातोय. ओके. 3 1 जार 3 3 6 जार व्हॅल्यू 18. ओके. उरलेला 0 रिमेन्स सेम. हा जो काही 0 राहिलेला आहे तो रिमेन्स मला सेम अप्लाय करावा लागेल. ओके. 60 डिवायडेड बाय 1 160 भाग जातो का नाही जात. त्यामुळे आन्सर रिमेन्स सेम म्हणजे अँगल पी इज इक्वल टू देअरफोर अँगल पी इज इक्वल न्यूमरेटर 60 मल्टिपल विथ 1 व्हॅल्यू 60. ओके. डिवायडेड बाय 1 1 जार व्हॅल्यू 1. कन्वर्ट कशामध्ये केला आपण डिग्री फॉर्ममध्ये केला पहा. ओके. कुठल्याही संख्येला जर मी 1 डिवाइड किंवा मल्टिप्लाय केलं तर काय मिळणार तीच संख्या रिपीट होणार आहे. म्हणजे अँगल पी इज इक्वल टू काय येणार व्हॅल्यू 60 डिग्री. अँगल पी इज इक्वल काय येणार इथं 60 डिग्रीजमध्ये आपल्याला पहा. ओके. आता हा 60 डिग्री म्हणजे अँगल एक मिळाला. ओके. अजून एक आपल्याला दिलेला आहे अँगल अँगल आर दिलेला आहे पहा. देन अँगल क्यू मला कॅल्क्युलेट करायचं आहे. आर दिलेलं आहे आपल्याला. ओके. क्यू मला कॅल्क्युलेट करायचं आहे. अँगल आर दिलेला आहे आपल्याला किती दिलेला आहे 30 डिग्री. अँगल आर काय दिलेलं आहे 30 डिग्री. ओके. देन कॅल्क्युलेट अँगल क्यू क्वेश्चन मार्क टाकला पहा मी. ओके. तर अँगल क्यू मला काढायचा आहे आणि हा कुठल्या फॉर्ममध्ये विचारलेला आपल्याला इन रॅडियन फॉर्ममध्ये विचारलेला आहे. तर पहिल्यांदा मी कॅल्क्युलेट काय करणार डिग्री फॉर्म आणि त्याच्यानंतर मग रॅडियन फॉर्म. समजलं व्यवस्थित. ओके. चला कुठल्या प्रॉपर्टीचा वापर करणार विद्यार्थी मित्रांनो ट्रायंगलचा वापर केलेला आहे. काय यूज केलेलं आहे ट्रायंगल यूज केलेलं आहे. देअरफोर काय नाही व्हॅल्यू मार्क डबल टिक मार्क करतोय बा. स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. द सम ऑफ प्रॉपर्टी यूज करतो मी. द सम ऑफ ऑल द अँगल्स the sum of all the angles in a triangle म्हणजे त्रिकोण. ओके. इज किती असणार विद्यार्थी मित्रांनो इथं 180 डिग्रीज मध्ये असणार आहे पहा. ओके. देअरफोर दॅट इज आता जो ट्रायंगल मी रेफर केलेला PQR तो इथे मी दॅट इज मॅथमॅटिकल कन्सेप्टमध्ये मी रेफर करणार आहे. अँगल P प्लस अँगल Q प्लस अँगल आर एक्झॅक्टली इक्वल टू त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असणार इथं 180 डिग्रीजमध्ये असणार आहे पहा 180 डिग्रीज. ओके. आता मला सांगा आता ह्याच्यामध्ये हा अँगल P आणि हा अँगल आर आपल्याला दिलेला आहे बरोबर आहे का पहा. वरती आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. अँगल P 60 डिग्री अँगल Q 30 डिग्री आहे. ओके. रेफर करा. देअरफोर अँगल P कॅल्क्युलेट केलेला देताना रॅडियन फॉर्ममध्ये दिलेला होता तो कन्वर्ट केलेला मी डिग्री फॉर्ममध्ये म्हणजे किती दिलेला आहे 60 डिग्री. ओके. प्लस अँगल Q मला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके. प्लस अँगल आर किती दिलेला आहे आपल्याला 30 डिग्रीजमध्ये दिलेला आहे पहा इज इक्वल टू 180 डिग्री रिमेन्स सेम राहील पहा. ओके. आता काय करणार दोघांचे ॲडिशन पहिली आणि तिसरी टर्म कॉम्बिनेशनमध्ये मी यूज करणार आहे पहा. ओके. पहिली आणि तिसरी टर्म कॉम्बिनेशनमध्ये मला यूज करायचं आहे. 30 प्लस 60 व्हॅल्यू किती अप्लाय होईल 90 डिग्री. ओके. प्लस अँगल Q एक्झॅक्टली इक्वल टू 180 डिग्री रिमेन्स सेम. ओके. 60 प्लस 30 व्हॅल्यू किती अप्लाय होईल 90 डिग्री. ओके. प्लस अँगल Q इज इक्वल टू 180 डिग्री. अननोन पार्ट कुठला विद्यार्थी मित्रांनो इथं अँगल Q आहे. हा जो 90 डिग्री जो प्लस आहे तो उजवीकडे जाताना काय होणार आहे मायनसमध्ये रेफर होणार. देअरफोर अँगल Q इज इक्वल टू 180 हा प्लस आहे उजवीकडे जाताना काय होणार इथं मायनस किती असणार इथं 90 प्लस 90 आहे उजवीकडे जाताना काय अप्लाय होईल इथं मायनस 90 डिग्रीजमध्ये आपल्याला पहा 90 डिग्रीजमध्ये अप्लाय होईल पहा. ओके. साईडला कॅल्क्युलेशन्स अप्लाय करू शकता. पेन्सिलचा वापर करा. अँगल Q इज इक्वल टू काय येणार पहा राईट साईडला बोला राईट साईडला काय असणार इथं 180. ओके. मायनस ऑफ व्हॅल्यू 90 180 मायनस ऑफ 90 0 ॲज इट इज राहील पहा. ओके. 8 9 जात नाही आहेत त्यामुळे काय करावं लागेल 18 हातचा दिला 18 मायनस 9 व्हॅल्यू किती अप्लाय होईल 9 हातचाला 1 1 मायनस 1 व्हॅल्यू 0. ओके. रफ कॅल्क्युलेशन शक्यतो साईडला पेन्सिलचा वापर करा. ओके. पेनचा रफ कॅल्क्युलेशनसाठी वापर करायचा नाही आहे पहा. ओके. म्हणजे अँगल Q इज इक्वल किती आला विद्यार्थी मित्रांनो इथं 90 डिग्रीज म्हणजे मला Q हा मी डिग्री फॉर्ममध्ये मेन्शन केला पहा. समजलं. पण हा इथंच कॅल्क्युलेशन थांबून चालतील का आपल्याला विचारताना काय विचारलेलं आहे इन रॅडियन फॉर्ममध्ये विचारलेलं आहे पहा. त्यामुळे काय करावं लागेल देअरफोर इन रॅडियन फॉर्म काय ना इन रॅडियन फॉर्म काय येणार पहा देअरफोर
अँगल क्यू इज इक्वल टू किती आलेला आहे 90 डिग्री. देअरफोर अँगल क्यू इज इक्वल दिलेली क्वांटिटी किती आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्या 90 डिग्रीचं रूपांतर मला कशामध्ये करायचं आता इथं रॅडियन फॉर्ममध्ये करायचं आहे. म्हणजे काय करावं लागेल, गुणाकाराचा अवयव किती घेणार, मल्टिप्लिकेशन फॅक्टर किती घ्यायचं आपल्याला, पाय डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 180. ऑटोमॅटिकली अप्लाय होईल डिग्रीचं रूपांतर रॅडियन, कारण की रॅडियन फॉर्ममध्ये पाय प्रेझेंट असतो त्यामुळे तो न्यूमरेटरला पाहिजे आहे. ओके, आणि डिनॉमिनेटर 180 रिमेन्स सेम. ओके, बोला अल्जेब्रा कुठला आहे, मल्टिपल डिव्हिजन फॉर्म. न्यूमरेटर डिनॉमिनेटर इक्वल फॅक्टर गेट कॅन्सल, न्यूमरेटर डिनॉमिनेटर इक्वल फॅक्टर गेट कॅन्सल, 0 0 गेट कॅन्सल. अंश आणि छेद ह्याच्यामध्ये इक्वल क्वांटिटीज असतील तर मी कॅन्सल करू शकतो, बरोबर आहे. आता 9 आणि 18 3 भाग जातो, 9 भाग जातो, मी 9 घालवतो पहा, 9 1 9, 9 2 18. समजलं, ज्यांना 3 घालावायचं 3 घालू शकतात, 3 3 9, 3 संग 18, परत 3 3 1 3, 3 2 6. तुम्हाला जे कॅल्क्युलेशन सोपे वाटतात ते कॅल्क्युलेशन्स तुम्ही अप्लाय करू शकता. समजलं, हे जे काय कॅल्क्युलेशन्स मी आकडेमोड करतोय हे सुद्धा शक्यतो इथे पेन्सिलचा वापर करायचा आहे पहा. ओके, 9 1 9, 9 2 18. समजलं व्यवस्थित. 1 2 भाग जातो का, नाही जात. म्हणजेच काय झालं, अँगल क्यू इज इक्वल टू न्यूमरेटर 1 मल्टिप्लाय व्हॅल्यू पाय, ओके, डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 2 मल्टिप्लिक 1 व्हॅल्यू 2, डोक्यावर सी रिमेन्स सेम. ओके, फायनली म्हणजेच काय झालं, हा फायनल आन्सर आपल्याला पहा. ह्यालाच काय म्हणतो आपण, रॅडियन मेजरमेंट सिस्टीम, ह्यालाच काय म्हणतो आपण, रॅडियन फॉर्म म्हणतो पहा आपण. समजलं, म्हणजे अँगल क्यू मला कॅल्क्युलेट करायचा आहे इन रॅडियन फॉर्ममध्ये जरी विचारलेलं असेल, फर्स्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ डिग्री फॉर्म आणि देन मग कॅल्क्युलेट रॅडियन फॉर्म. इथले कॅल्क्युलेशन जरी वाढले तर चुकण्याचे चान्सेस जे काय असतील कशामध्ये, रॅडियन फॉर्ममध्ये, हे काय असणार, कमी होणार आहेत. इथले कॅल्क्युलेशनचे वाढणार आहे. इथं तुम्हाला राईट आन्सर मिळालं असतं पण ते फॅक्टरल फॉर्ममध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करावे लागले असते. कळलं का पहा. ओके, त्यामुळे डिग्री फॉर्ममध्ये ॲडिशन सबट्रॅक्शन सगळ्यात इझी आणि नॉर्मल आहे. त्यामुळं विचारू देत अगर न विचारू देत, मी पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट करणार, डिग्री फॉर्म कॅल्क्युलेट करायचा आहे आणि त्याच्यानंतर मग काय करायचं आपल्याला, रॅडियन फॉर्म मी त्याच्यानंतर मी कॅल्क्युलेट करू शकतो पहा. समजलं, 2 एक्झाम्पल्स ह्या फॉर्मॅटमध्ये आपण घेतलेले आहेत. सेम टाईपमध्ये एकच एक्झाम्पल, आज काय मी जास्त होमवर्क देत नाही आहे, एकच एक्झाम्पल्स ह्या टाईपचं ह्या फॉर्मॅटचं मी तुम्हाला देणार आहे, ते सोडवायचं आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे जसं मागच्या लेक्चरमध्ये मी रॅडियन टू डिग्री फॉर्म, डिग्री टू रॅडियन फॉर्म, ओके, रॅडियन टू डिग्री फॉर्म आणि डिग्री टू रॅडियन फॉर्मचे 10 20 एक्झाम्पल्स तुम्हाला मी होमवर्कला दिलेले होते, ते सुद्धा सोडून आणि सोडवत असताना फेअर नोटबुकचा वापर करायचा आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. ओके, मॅथ्ससाठी 200 पेजेस सेपरेट नोटबुक घालायला सांगितलेलं आहे. जे काही लेक्चर होतं ते पॉज करून एनलार्ज करून त्याच्यातला सगळा पार्ट तुम्ही ॲज इट इज तुमच्या फेअर नोटबुकमध्ये रेफर करायचा आहे. कळलं का पहा. ओके, आणि त्याच्यामध्येच तुमचा होमवर्क जो दिलेला असेल तो होमवर्क त्याच्यामध्ये टॅली करा, त्याच्यामध्ये लिहा आणि त्याच्यावर कंपल्सरी रोज जो काय होमवर्क दिलेला असेल त्याच्यावर पालकांची सिग्नेचर घेऊन त्याच्या इमेजेस तुम्ही ग्रुपवर शेअर करायचे आहेत पहा. ओके, पालकांच्या सिग्नेचर ह्या कंपल्सरी प्रत्येक विद्यार्थ्यांनी घ्यायच्या आहेत. समजलं व्यवस्थित, आणि मगच ते त्याचे इमेजेस जे काय असतील ते ग्रुपवर शेअर करायचे. आणि शेअर करत असताना सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुमचं नाव टाकायचं आहे, नाव आणि तुमचं नाव टाकून मगच तुम्ही इमेजेस शेअर करत चला. ओके, डायरेक्ट तुम्ही फोनवर टाकलात तर ते समजत नाही नेमकं कारण की मोबाईलला नावं सेव्ह नाही आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळं कोण टाकलेलं आहे हे समजत नाही. त्यामुळे टाकल्यानंतर किंवा टाकायच्या अगोदर काय करू शकता, तुमचं नाव मेन्शन करून त्या जे काही आन्सर्स सोडवलेले असतील त्याच्या इमेजेस तुम्ही ग्रुपवर शेअर करायचे आहेत. कळलं व्यवस्थित. ओके, एकच एक्झाम्पल तुम्हाला आज मी होमवर्कला देणार आहे पहा. होमवर्कसाठी मी एकच एक्झाम्पल आज मी प्रोव्हाइड करतोय. ओके, फर्स्ट एक्झाम्पल आहे पहा. इन ए ट्रायंगल ABC, okay, angle of A is equal, angle A is equal to provide केलेलं तुम्हाला इथं pi by 6 radian, okay, and angle B is equal to and angle B दिलेला आहे तुम्हाला 120 डिग्री, angle B दिलेला आहे 120 डिग्री. then मला फाइंड करायचं आहे. देन फाइंड अँगल C इन डिग्री अँड रॅडियन फॉर्म. आता बोथच्या ऐवजी मी काय रेफर केलं, इन डिग्री अँड रॅडियन फॉर्म यूज केला पहा. ओके, इन बोथ दी फॉर्मच्या ऐवजी मी रेफर काय केलेला आहे,
बोथ दी फॉर्मच्या ऐवजी मी रेफर केलेलं आहे इन डिग्री अँड रॅडियन फॉर्म. दिसतं सगळ्यांना व्यवस्थित. क्वेश्चन काय दिलेलं आहे पहा. इन ए ट्रायंगल ABC, angle A is equal to pi by 6 radian and angle B is equal to 120 degree. Then find the angle C in degree and radian form. समजलं व्यवस्थित. फक्त एकच एक्झाम्पल मी तुम्हाला आज दिलेलं आहे, त्याचं सोल्युशन, त्याचं लिटरेचर 2 मार्काला एक्झाम्पल पडते विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे लिखाण आणि तुमचं कॅल्क्युलेशन हे एकदम परफेक्ट आणि एवढं स्वच्छ आणि व्यवस्थित पाहिजे आहे, जेणेकरून तपासताना सुद्धा जरी चुकीचं असेल तरी सुद्धा त्याच्या हातून मार्क निसटायला पाहिजे. ओके. तपासणाऱ्या तुम्ही जर अडचणीत आणलात म्हणजे काय, असं अक्षर खराब काढणे किंवा रफ कॅल्क्युलेशन्स कसं वाटेल तसं करणे, तसं करू नका. ओके. फायदा तुमचा आहे आणि ह्या सवयी एकदाच किंवा एक दोन तीन दिवसात असं लागत नाहीत. ह्या कंपल्सरी सरावाने तुम्हाला काय असणार ह्या गोष्टी कळत जाणार आहेत. लिखाण स्वच्छ आणि व्यवस्थित पाहिजे. समजलं. ओके. एक एक्झाम्पल दिलेलं आहे, ते सोडून ग्रुपवर शेअर करा. ओके. प्रत्येक विद्यार्थी मी प्रत्येक लेक्चरच्या शेवटी सांगतोयच, स्वतःची काळजी, स्वतःबरोबर तुमच्या परिवाराची सुद्धा काळजी तुम्ही घ्यायची आहे. स्वतःची तर काळजी घ्यायचीच आहे. समजलं व्यवस्थित. काम नसेल, इतर काय काम नसेल तर अवांतर कुठेही फिरू नका. ओके. धन्यवाद.